नमस्कार मित्रांनो, आपल्या मोबाईलमधून आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्ही एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। सरकारने आता नवीन डिजिटल रेशन कार्ड काढलेलं आहे। ते रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये टाइप करायचं आहे मेरा रेशन 2.0 हे ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याचं 26 MB चं हे ॲप्स आहे। 1 करोडपेक्षा जास्त याचं डाउनलोडिंग झालेलं आहे। तुम्ही ॲप्सला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला मेरा रेशन टू सेंड टू नोटिफिकेशन अलाउ करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना। तुम्हाला येथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, जे काही तुमची लँग्वेज असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल, तुम्हाला येथे गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। तुम्हाला येथे 2 ऑप्शन येतील, बेनिफिशरी युजर आणि डिपार्टमेंट युजर। तर आपल्याला हे बेनिफिशरी युजर सिलेक्ट करायचं आहे। येथे तुम्हाला तुमच्या घरातील कोणाही एका व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड जसा आहे तसा भरून लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे पहा OTP सेंड सक्सेसफुली म्हणलेला आहे। तर ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे। ओके करायचं आहे। तुम्हाला OTP येथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली ओके करायचं आहे तुम्हाला। आणि क्रिएट एमपिन म्हणजे तुम्हाला हे ॲप उघडण्यासाठी 4 अंकी एमपिन हा क्रिएट करायचा आहे। तर क्रिएट नाउ या बटनावरती क्लिक करा आणि तुम्हाला कोणतं 4 अंकी पासवर्ड टाकायचा आहे ते तुम्ही इथे टाकू शकता आणि नेक्स्ट करायचं आहे। त्याच्यानंतर री एंटर एमपिन म्हणजे परत तोच पासवर्ड टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी आणि क्रिएट एमपिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर ओके करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथे परमिशन मागेल, तर परमिशन अलाउ करायचं आहे। आणि येथे पहा, सर्वात प्रथम तुम्हाला येथे हेड ऑफ फॅमिलीचा हे रेशन कार्ड दिसेल। तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर, नाव हे इथे दिसून जाईल आणि तुम्हाला राईट साईडला कोपऱ्यामध्ये येथे डाउनलोडचं हे सिम्बॉल दिसत आहे, या सिम्बॉलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच तुमचं PDF मध्ये तुमचं रेशन कार्ड हे डाउनलोड होईल मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता हे रेशन कार्ड अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।